शाहीर धीरज पारकर यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या. पण एक आहे जे त्या मानाने गर्दी आहे आणि हे गर्दीमध्ये सगळी गर्दी आहे तेवढं मात्र नक्की तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. बघा 7:30 पासून इथे कार्यक्रमाला सुरुवात केली. नेहमीच्या देठापासून प्रबोधन करतोय, शोधगीत गातोय, लोककलाही सांगतोय. मग ज्या वादकांनी वाजवलं, ज्या गायकांनी गायले त्यांची ओळख करून द्यायला अनुभव घे पाहिजे की नाही? तुमचं हो बी असेल बाबा, हो की नको? ओळख 2 मिनिटात करून घेऊया सर्वांची, मग पुढच्या ऍक्टला जाऊया. ज्यांची मी आधीच ओळख करून दिली होती चालू गोंधळात, ज्यांनी A.R. रहमान साहेबांच्या म्युझिकच्या अंडर ज्यांनी छावा चित्रपटातील आया तुफान हे गाणं वाजवलं, आया तुफान गाणं वाजवणारा माणूस आज इथे उपस्थित आहे. आणि छावा चित्रपटाचं जेवढं बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते यांनीच वाजवलेलं आहे. तुषार श्रीसाठ. त्यांच्या आयुष्यातलं फक्त सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, त्यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं देखील छत्रपती संभाजी महाराजांचंच होतं. ते फक्त त्यांनी माझ्यासाठी वाजवलं होतं. आणि आता हे A.R. रहमान साहेबांसाठी वाजवलं. जोरदार टाळ्या तुषार शेट्टी, ज्यांनी अतिशय उत्तमरित्या ढोलकी, डमरू, दिमडी, संबळ हे वाद्य वाजवून घेतलं. ज्यांचं महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे तालवादक म्हणून. आणि ज्यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे वादनासाठी, असे विकास कोकाटे, ज्यांनी बाल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपल्या समोर सादर केली होती. बाल छत्रपती शिवाजी महाराज जे बनले होते तो माझा दिवटा आहे, हे माझंच कॅलेंडर आहे. कारण बालपणापासून संस्कार द्यावे लागतात महापुरुषांचे, ते दिलेलं आहे त्याला, बऱ्यापैकी दिलेले आहेत. असा सार्थ योगेश चिकणगावकर, जोरदार टाळ्या. बसा साहेब बसा. जे दुसरे तालवादक आहेत जे अतिशय उत्तमरित्या ढोलकी, दिमडी, पखवाज, संबळ, ढोल, ढोलक सगळी वाद्य वाजवून घेतात असे महाराष्ट्राचे युवा तरुण तडफदार हेमंत तांबोळी, जोरदार टाळ्या. ज्यांनी खऱ्या अर्थाने ढोलकी असेल, ढोल असेल, पखवाज असेल अतिशय उत्तमरित्या तुमच्या समोर वादन केलेलं आहे. असे महाराष्ट्राचे तरुण तडफदार तिसरे तालवादक मयूर मगरे, जोरदार टाळ्या. आणि सगळ्यांनी मला वाटतं माऊली माऊली गाणं आपण ऐकलेलं आहे अजय अतुल साहेबांचं. त्या माऊली माऊली गाण्यामध्ये ज्यांनी आपलं पॅड वादन केलेलं आहे असे पॅड वादक सूर्यकांत दादा गायकवाड, हे सगळे सेलिब्रिटी वादक आणि सेलिब्रिटी गायक. त्याच्यानंतर काही बोलतो खोटं सांगू काही. त्याच्यानंतर ज्यांनी अतिशय उत्तमरित्या अख्ख्या कार्यक्रमात कीबोर्ड वादन केलेलं आहे, अनेक गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध देखील केलेलं आहे, माझ्या अनेक गाण्यांना त्यांनी संगीत संयोजित केलेलं आहे, असे कीबोर्ड वादक श्री संतोषजी मोहिते यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे स्टार निवेदक, ज्यांनी होणार सुखी या मालिकेमध्ये एक दमदार भूमिका देखील केली होती झी मराठीला. अनेक मराठी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या ज्यांनी भूमिका केलेल्या आहेत. अतिशय उत्तम अभिनेता, अतिशय उत्तम निवेदक. मुंबईतील जेवढे मोठे मोठे कार्यक्रम आहेत ते या निवेदकाशिवाय पूर्ण होत नाही. अशा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे स्टार निवेदक, उत्तम निवेदक, उत्तम अभिनेता श्री विकासजी सोनवणे यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी तुमच्यासमोर उत्तम गाणी गायली असे गोड गळ्याचे गायक, त्यांची तर आज तुम्ही एक ओळख पाहिली, शिवगीतं गायली त्यांनी, पण ते भीमगीतही उत्तम गातात. असे गोड गळ्याचे गायक शिवशाहीर, भीमशाहीर विकासजी साळवे, जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता यांचं गाणं तुम्ही ऐकणार आहात. हे गोड गळ्याचे गायक आहेत, उत्तम गायक आहेत, उत्तम अभिनय देखील करतात, उत्तम गाणी लिहितात, उत्तम गाण्यांना संगीत देखील देतात. तो बापाचा बाप या माझ्या गाण्याला यांनी साथ संगत केली होती. असे गोड गळ्याचे गायक श्री हरेची तांबोळी, जोरदार जोरदार टाळ्या. ज्यांनी मला अतिशय गोंधळाला उत्तमरित्या साथ संगत केली ते उत्तम अभिनेता आहेत, उत्तम गायक आहेत, माझ्या कार्यक्रमाचं उत्तम मॅनेजमेंट सांभाळतात.
मलाही सांभाळतात असे गायक, अभिनेता, व्यवस्थापक श्री विकासजी नाईकरे. जोरदार टाळ्या. आणि हे गोडगळ्याचे गायक, अतिशय उत्तम सादर करते, उत्तम अभिनेता श्री सिद्धार्थजी कासारे. जोरदार टाळ्या. धीरज पारकरांची ओळख तर तुम्हाला आता करूनच दिलेली आहे. सोनाली वनगी आमच्या कार्यक्रमातील एकमेव गायिका, गोडगळ्याच्या गायिका सोनाली वनगे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोनाली वनगेसाठी, ज्यांनी तुमच्या समोर उत्तमरित्या डान्स सादर केलं. त्या सगळ्या नृत्यांची कोरिओग्राफी ज्यांनी केली, तुमच्या समोर जे शंभूराजांची भूमिका घेऊन आले होते, या सगळ्या कार्यक्रमातील नृत्य दिग्दर्शन ज्यांनी केलं ते राकेश भगत आणि सहकारी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ज्यांनी तुमच्यासमोर राष्ट्रमाता विश्ववंदनीय वैद्य चुडानंद जिजाऊमा साहेबांची भूमिका केली, ती भूमिका करणारी आमचं गृहमंत्रीच आहे, म्हणजे आमचं खटलंच आहे, माझी धर्मपत्नी सौ सरिता वागचौरे चिकणगावकर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता मी ठरवलंय जास्त बाहेरच्या लोकांना पैसे नाही द्यायचे, घरातले सगळे वापरायचे. आणि या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य सादरीकरण ज्या येड्यावाकड्या कलावंताचा आहे तो कलावंत मी आहे, अर्थात प्राध्यापक शिवपाई योगेश माणिकराव चिकणगावकर. अवतारावर जाऊ नका, दुष्काळग्रस्त भागातला माणूस आहे, पाऊस पडत नाही, दुष्काळी पट्टा आहे, त्याच्यामुळे केस लवकर पांढरे झाले, केस गळाले, दाढी पांढरी झाली, वाकडा दिसतो, येडावाकडा दिसतो, पण कलेमध्ये येडावाकडा नाही. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत प्राध्यापक, भले भले आपल्या समोर लोककला शिकायला बसतात, उच्च शिक्षित विद्यार्थी बसतात. आणि याच लोककलेच्या जोरावर माझ्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, भारत सरकारच्या पुरस्कारासह आत्तापर्यंत 50 पुरस्कार मला मिळालेले आहेत. अनेक चित्रपटासाठी गायन केले, संगीत दिग्दर्शन केले, अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये अभिनय केलाय, अनेक रियालिटी शोमध्ये, अनेक चॅनल्सवर लोककला सादरीकरण देखील केलेलं आहे. पण ही वेळ ते सगळं काही सांगण्याची नाही आहे. कलावंताने आपल्या कलेमधून आपली ओळख द्यायला हवी, हे मी मानणारा माणूस आहे. याच्यानंतर अजूनही पुढे 2-3 उत्तम असे प्रवेश आहेत आमच्या कार्यक्रमात, ते नक्की बघून जा. पुढील सगळी सूत्र मी आयोजकांतर्फे राजूदादा चौधरी, संजयजी मांजे, शिवाजी भाऊ सातपुते. छावा, तर छावाचं गाणं कुणाला आहे का पाठ? मी आपला नेमकी हिंदी गात नाही, माझा प्रॉब्लेम, मी कट्टर मराठी माणूस आहे. म्हणजे मी एवढा कट्टर आहे, मला एखाद्याने प्रश्न जरी विचारला नाही हिंदीतून पत्ता, त्याला सांगतच नाही, तुला समजत नाही समजत. आता नेमकी सर छावाचं तर कुणाला येतं का? नाही, जो विकी कौशलांचा छावा आलेला आहे त्यातलं गाणं नाही, कुणाचं सेट नाही. सर क्षमा असावी, माझं तर सेट नाही, जे हिंदी गाणी मी फार कमी गातो, माझे लोककला आणि मराठी गाणी, तरी मी क्षमस्वय दादा. याच्यानंतर पुढील सूत्र सगळी विकायचे सोनावणे. धन्यवाद मंडळी. आता योगेश चिकणगावकर यांनी तुम्हाला या सगळ्या संपूर्ण संचाची ओळख करून दिली. एकापेक्षा एक सरस कलाकार या कार्यक्रमामध्ये आपली सेवा करत आहेत, आपलं मनोरंजन करत आहेत. आम्ही रोज करू, आमचं कामच आहे ते, पण हे सगळं जतन केलेलं, हे सगळं आपलं असलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्ये कोणीतरी दुवा असावा लागतो, मध्ये कोणीतरी असावं लागतं, आणि ते काम शिवक्रांती प्रतिष्ठानकडून होतं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि यानंतर महाराजांच्या छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राचा ठेवा आहे, महाराष्ट्राचा खजिना आहे, तो जतन झालाच पाहिजे, जबरदस्ती झाला पाहिजे, प्रत्येकावर सक्ती असली पाहिजे की नाही. हा आपला इतिहास आहे, ही आपली संस्कृती आहे, ती जपली गेली पाहिजेच, असा नियम झाला पाहिजे. कारण या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही, तर या महाराष्ट्राला इतिहास आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त तुमचे आमचे विचार नाही, तर संस्कार आहेत, संतांचे संस्कार आहेत. काय सांगतात संतांचे संस्कार? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा का
दास पितांबर अवळे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडे भक्तीचा आणि सक्तीचा हा सुरेख संगम अर्थात उद्या छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस शिवजयंती आहे आज तुकाराम दिन आहे शक्ती आणि भक्तीचा हा उत्तम सुरेख असा संगम या पुढील गीतातून आपल्या समोर सादर होतोय योगेश चिकडगावकर प्रस्तुत शिवशाहीची ललकार राजू दादा त्यांनी तुमची फरमाईश मान्य केली ते म्हटले मी 2 ओळी तरी छावा चित्रपटातील गाण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः तुषार शिरसाट वाजवतील धीरज पारकर छावा चित्रपटातील गाणं गाताय प्रयत्न करताय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मग आपण खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट बघणार आहोत आणि ऐकणार आहोत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा नाही मी आता छावा चित्रपटात 2 ओळी धीरज पारकर छावा चित्रपटातील 2 लाईन्स खास तुमच्यासाठी राजूदादांच्या आग्रह खातर संजय भाऊच्या आग्रह खातर सातपुते दादांच्या आग्रह खातर मी परत एकदा सांगतो समाजात वाईट कामं करणारी अनेक लोक असतात मी सुरुवातीला सांगितलं होतं पण समाजात चांगली कामं करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात आणि तसे म्हणजे राजूदादा चौधरी आहेत की ज्यांच्या संकल्पनेतून आज हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे स्मारक उभं राहिलेलं आहे खऱ्या अर्थाने अशा लोकांना आपण जपायला हवं अशा लोकांची आपण संगत धरायला हवी कारण बार कुणी खोलतं डान्स बार असेल बिअर बार असेल कला केंद्र असेल कुणीही खोलतं पण खरा मर्द असेल ना तो असे कामं करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांसाठी स्मारकांसाठी दादांसाठी जोरदार आणि दादा मी तुमचे मनापासून आभार मानतो की अशा या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये अशा या पवित्र कार्यामध्ये आमच्या लोककलावंतांना आणि मला देखील ते कार्यक्रमाची संधी मिळाली या पवित्र व्यासपीठावर मी राजूदादांचे संजय भाऊ मांदेंचे अगदी सातपुते साहेबांचे त्यांच्या सगळ्या आयोजन टीमचे अगदी मी स्वतः प्राध्यापक शिवबाई योगेश माणिकराव चिकडगावकर अगदी मनापासून लक्ष शिवमाय आभार मानतो दादा धन्यवाद आणि तुम्हा मायबाप तसे प्रेक्षकांचे देखील अगदी मनापासून आभार की तुम्ही आम्हाला जवळपास 3-3.5 तासापासून सेवन करा धन्यवाद धीरज पारकर सगळ्यांनी गाण्यासोबत टाळ्या वाजवणार ना सगळ्यांनी छावा पिक्चर बघितलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मरक्षक संभाजी महाराज की
विराजो विराजो शंभू राजा अधिराजो सेवा तो है सिंहासन देवों का ये आसन हरि भराजो सेवा ही महाराष्ट्राची मातीच अशी आहे हो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकदा तुम्ही जन्माला आलात ना की जन्माला येतानाच तुमच्या शरीरामध्ये रक्तासोबत एक स्वाभिमान देखील वाहत असतो. तो स्वाभिमान अर्थात छत्रपती शिवराय हा स्वाभिमान आपला जिवंत आहे. तोपर्यंत बघा ना 400 वर्ष होत येत आहेत. आता या जयंतीला 395वी जयंती साजरी करतो आपण. 400 वर्ष होत आली. आजही गुणगान गायलं जातं छत्रपती शिवरायांचं. आणि तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना खात्री आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे ग्रह आहेत तोपर्यंत छत्रपती शिवराय हे नाव तुमच्या आमच्या काळजात असणार आहे. वर्ण लागला कणखर काळा, अरे वर्ण लागला कणखर काळा ओ बर धोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा, असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा. आत खुलावी कळी कलेची वास नसावा होळीचा, आत खुलावी कळी कलेची वास नसावा होळीचा. हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र जसा शूरवीरांचा महाराष्ट्र, तसा नरवीरांचा महाराष्ट्र, तसाच हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र, महात्म्यांचा महाराष्ट्र. तीच संत परंपरा आणि शूर परंपरा अर्थात भक्ती आणि शक्तीचा हा संगम आपल्या समोर सादर करतोय. सादर होते शिवशाहीची